विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूज ॲनालिसिससाठी दुसरी न्यूज आपण बघणार आहोत. बघा, मागच्या न्यूजमध्ये आपण न्यूज रीडिंग और रायटिंग कशी करायची हे मी तुम्हाला समजवलेलं होतं. ही न्यूज जी आहे ही बॉलिवूड न्यूज आहे, म्हणजे ॲक्टिंग और यांच्यावर आधारित ही न्यूज आहे. बघा, आपण बातम्या वाचताना न्यूजपेपरच्या मागच्या पेजवर बरेचदा आपल्याला ॲक्टर्स त्यांच्या बातम्या वाचायला मिळतात किंवा फिल्म इंडस्ट्रीजच्या बातम्या वाचायला मिळतात. फिल्म इंडस्ट्रीजमध्ये जे ॲक्टर असतात, तुम्हाला कलाकार माहिती आहेत, तुम्ही पिक्चर बघतात सगळेजण, तर या पिक्चरमधले कलाकार जे असतात त्यांच्या बातम्या आपण बऱ्याच वाचतो आणि कोणता कलाकार किती मानधन घेतो काय हे सगळं आपल्याला माहिती होतं. बरेच आपले फेमस ॲक्टर्स असतात, शाहरुख खान किंवा अक्षय कुमार, अजय देवगण यांचे आपण सगळ्यांचे आपण वाचत असतो. तसेच ही न्यूज आहे बी टाईपची, ही फिल्म इंडस्ट्रीजची न्यूज आहे. न्यूज ॲनालिसिस करा आणि ही न्यूज आपण अभ्यासणार आहोत. बघा, आज बराचसा बातमी हा तुम्हाला मराठीमध्येच एक्सप्लेन करते, कारण ते समजायला सोपं जाईल. मी मागच्या न्यूजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हेडलाईन ऑफ द न्यूज मस्ट बी इन बोल्ड लेटर्स. ही न्यूजची जी हेडलाईन असते ती बोल्ड लेटर्समध्ये असते. तशीच या न्यूजची हेडलाईन जी आहे ती मी वाचते. बघा, लक्ष द्या. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. रितिका ॲक्ट्रेस जी आहे ती ॲक्ट्रेस ही ब्रेक घेते. कशामधून? टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग, म्हणजे ॲक्टिंग करण्याच्या क्षेत्रामधून, नाट्य करण्याच्या क्षेत्रामधून ती थोडा काळ विश्रांती घेणार आहे. ही जी न्यूज आहे ही कुठे घडलेली आहे? ही बातमी मुंबई या ठिकाणावरून प्रसारित केलेली आहे. फ्रॉम मुंबई बॉलिवूड. दिस न्यूज इज टेकन फ्रॉम मुंबई. September 9th. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. The writer of the news tells us that or creates enthusiasm in our mind that famous actress Ritika, म्हणजेच जी तुमची आवडती कलाकार रितिका आहे, ती कलाकार takes a believed to be the most highly paid star in Bollywood, की जी बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त पेमेंट घेणारी स्टार आहे, ती इज ऑल सेट टू ब्रेक द हर्ट्स ऑफ हर फॅन. या फ्रेजचा अर्थ करतो, या म्हणीचा अर्थ की ती सगळ्या तिच्या चाहत्यांचे हृदय तोडणार आहे, म्हणजे सगळ्या चाहत्यांचं मन मारणार आहे. कशा पद्धतीने? इन ॲन इनफॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट शी रिव्हील दॅट शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म्स. आणि पुढेच त्या न्यूज रायटरने लिहिलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे की ती कशा पद्धतीने सगळ्यांचे हृदय तोडणार आहे, की तिने इनफॉर्मल चॅटमध्ये, म्हणजे अनौपचारिक तिच्या गप्पांमध्ये जर्नलिस्टशी बोलताना किंवा वृत्तपत्रकारांशी बोलताना तिने असे जाहीर केले की ती पुढचे कोणतेही पिक्चर साईन करणार नाही किंवा ती पुढचे कोणतेही फिल्म्स हे घेणार नाही आहे. आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूवी अँड नेक्स्ट मंथ. अँड हा जो पिक्चर प्रसिद्ध झालेला होता तिचा, रितिका या कलाकारला तुम्ही सगळेजण ओळखतात, तर तिचा अँड हा जो सिनेमा होता हा प्रदर्शित झाल्यानंतर ती कुठलाही मोठा पिक्चर साईन करणार नाही असं तिने सांगितलेलं आहे, असं हे न्यूज रायटरने आपल्याला कळवलेलं आहे. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन्स फॉर हर डिसिजन. आणि फॉर धिस डिसिजन शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन. तिने या तिच्या निर्णयावर कोणतंही कारण आपल्याला दिलेलं नाही. का ती असा निर्णय घेते हे कुठलंही कारण तिने स्पष्ट केलेलं नाही. याचा अर्थ जाणून घ्या की रितिका ही ॲक्टिंग क्षेत्रामधून ब्रेक घेणार आहे. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. असे असले तरी काही स्रोत किंवा काही मार्गांनी, बातम्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे, हर रिव्हील टू हर दॅट नाऊ शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. आता तिला कशात
करिअर करायचं आहे, नावलौकिक करायचं आहे तर पॉलिटिक्समध्ये, म्हणजे ती राजकीय क्षेत्रामध्ये उतरणार आहे, राजकारणामध्ये ती उतरणार आहे. अशा पद्धतीची ही न्यूज तिच्या चाहत्यांना या जर्नलिस्टने और न्यूजपेपर रायटरने हे आपल्याला प्रदर्शित केलेली आहे. छोटीशी न्यूज की दिस न्यूज बेस्ड ऑन बॉलिवूड. लक्षात घ्या, पेपरचे पेज तुम्ही रीड करताना प्रत्येक पेजमध्ये वाचताना राजकीय बातम्या, पॉलिटिक्स न्यूज असतात, फिल्म इंडस्ट्रीजच्या न्यूज असतात किंवा तुमच्या इकॉनॉमिक्सच्या न्यूज असतात. ह्या वेगवेगळ्या पेजवर छापलेल्या असतात. तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल. मेन फ्रंट पेज जे असतं त्या मेन फ्रंट पेजवर मोस्टली त्या आपल्या सेंट्रल न्यूज असतात, म्हणजे केंद्रातल्या सगळ्या बातम्या त्या फ्रंट पेजवर असतात. लक्षात आलं. आणि लास्ट पेज जे असतं ते बॉलिवूडवर आधारित असतं किंवा फिल्म इंडस्ट्रीजवर आधारित असतं, स्पोर्ट्सवर आधारित असतं. तर हे या बातम्यांचे वेगवेगळे पेजेस असतात, ते तुम्ही वाचायला सुरुवात करा. ही जी न्यूज आहे ही फिल्म इंडस्ट्रीजवर आधारित आहे. आता खाली त्याच्या खाली काही प्रश्न दिसतात तुम्हाला. आता विद्यार्थ्यांनो, ही न्यूज अभ्यासताना लक्षात घ्या की न्यूज कशी लिहायची. हेडलाईन हे मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं असतं. त्याच्याच खाली तुम्हाला जी न्यूज कुठून प्रदर्शित झाली त्या गावाचं नाव लिहायचं असतं, प्लेस लिहायचं असतं, सिटी असेल ती सिटीचं नाव लिहायचं असेल आणि त्याचबरोबर डेट लिहायची असते की ती बातमी कधी प्रदर्शित झाली. सुरुवातीलाच मी सांगितलं तर ऑल न्यूज कॅन नॉट बी ट्रू ऑर रिलायबल. सगळ्याच बातम्या ह्या खऱ्या असतात आणि विश्वासार्ह असतात असं नसतं. त्या बऱ्याचदा फॅक्ट्स और याच्यावर आधारित नसतात, वास्तव स्थितीवर आधारित नसतात. त्या आपल्याला आपल्या मनाने त्या आपण जुळवून घ्यायच्या असतात. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. ते प्रश्न कसे, तर गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील अँड साइन फिल्म्स, की याची अर्थ द्या. मोस्ट हायलीचा अर्थ काय होतो? मोस्ट हायली पेड याचा अर्थ होतो, मीनिंग होतो सर्वात जास्त पेमेंट घेणारे, सर्वात जास्त पगार घेणारे किंवा सर्वात जास्त मानधन घेणारे. रिव्हील, रिव्हीलचा मीनिंग घ्या इथं की स्पष्ट होणे किंवा कळवणे. साइन फिल्म्स, पिक्चर सँक्शन करणे किंवा उदाहरणार्थ आपण की फिल्म्स हे ठरवणे, त्याचा करार करणे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वर्ड्स आर यूज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. खाली दिलेल्या न्यूज आयटममध्ये कोणते शब्द वापरले गेलेले आहेत? फिल्म इंडस्ट्रीजमध्ये फिल्म इंडस्ट्रीजवर आधारित कोणते शब्द वापरले गेलेले आहेत? समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड. अशी काही गोष्टी की ज्यावर खूप जास्त पैसा खर्च केला जातो. आता फिल्म इंडस्ट्रीवर आधारित कोणते शब्द आहेत? फॉर एक्झाम्पल फेमस ॲक्ट्रेस, पेड स्टार और फॅन्स. आणखी जर घ्यायचे तुम्हाला तर या बातमीमध्ये तुम्हाला 4-5 शब्द आणखी सापडतील. सोर्सेस क्लोज विल दॅट और film industry, completing the big budget movie. These are the film industry related words. B टाईपचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर येऊ शकतं लॉट ऑफ मनी स्पेंड, दॅट इज हायली पेड. ओके. थर्ड क्वेश्चन, गेस व्हाय अँड इज अ बिग बजेट मूवी. अँड हा जो सिनेमा आहे हा बिग बजेट मूवी का ठरला? कारण रितिका ही कशी होती? शी इज द मोस्ट हायली पेड बॉलिवूड स्टार. कारण त्या पिक्चरमध्ये रितिका आली होती आणि रितिकाने ॲक्टिंग केली होती. ती ही सर्वात जास्त पेमेंट घेणारी एक्ट्रेस होती. फोर्थ क्वेश्चन इज, कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन. तुम्हाला आणखी काही कारणं सापडू शकतात का रितिकाने हा जो डिसिजन घेतला आहे, डिसिजन म्हणजे निर्णय, तिने हा जो निर्णय घेतला आहे त्याचे आणखी काही कारणं तुमच्याजवळ आहेत का ते स्पष्ट करा. इथं एक कारण दिलेलं आहे दॅट शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स, की तिला पॉलिटिक्समध्ये करिअर करायचं आहे. दुसरं आणखी कारण काय होऊ शकतात? शी वॉन्ट्स टू टेक रेस्ट, तिला काही आराम घ्यायची आवश्यकता असेल. शी वॉन्ट्स टू टेक रेस्ट फॉर टुरिझम, फॉर शी वॉन्ट्स टू टेक ब्रेक फॉर
फॉर हर फॅमिली प्रॉब्लेम असू शकतात. और फिफ्थ क्वेश्चन इज व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज. या न्यूजवर रितिकाची रिॲक्शन काय असेल, काय असू शकते. जर ही बातमी खरी असेल तर रितिकाला त्याचं काही वाईट वाटणार नाही. शी विल कॉमेंट ऑन दिस न्यूज. ती काहीतरी कॉमेंट त्या न्यूजवर करू शकते. अशा पद्धतीने ही छोटीशी बातमी फिल्म इंडस्ट्रीवर आधारित आहे. समजली असेलच. यातले डिफिकल्ट वर्ड्स लिहा आणि खाली दिलेले 5 क्वेश्चनचे आन्सर्स लिहा. ओके बाय.